गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनामध्ये आहे ना, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक माणूस कधीच कमी नसतो, कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यातील तो नायक असतो। पण जेव्हा मनुष्य स्वतःला कमी समजायला लागतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख यायला लागतं। म्हणजे काय बरं? म्हणजे स्वतःवर नसलेला विश्वास। समर्थांनी सांगितलंच आहे ना, असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्या सरक्षित से चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। म्हणजे काय बरं? म्हणजे मनात जशी तुम्ही कल्पना करशील ना, तुझ्या मनात जशी कल्पना केली असेल तसाच देव तिथे वसत असतो। म्हणजे त्या देवाशी एकरूप झालेल्याच्या रक्षणासाठी तो धनुर्धारी राम उभा असतो। तो आपल्या सेवकाची, या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही। म्हणजे ज्या पद्धतीनं तू मनामध्ये विचार करशील ना, त्या पद्धतीनं तुला समोरचं जग दिसणार आहे। जर तू काळा गॉगल घालशील तर तुला सर्व जग अंधारमय दिसेल। जर तू पारदर्शक चष्मा घालशील तर तुला जग आहे ना जसंच्या तसं दिसेल। ही मनुष्याची स्थिती आहे ना, अशा पद्धतीची झालेली आहे। तो पाप त्याच्या समोर डोळ्यासमोर दिसून सुद्धा तो जाणून बुजून पाप करत असतो। मग त्याची अधोगती कधी थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही। एक काळ होता ना, आयुष्य जगताना प्रत्येक मुलाला आईबापाची भीती असायची। या आई वडील नावाची भीती आहे ना, ती मनुष्याला कायम असायची। म्हणून त्या काळामध्ये जरी लोक शिकलेली नसायची ना, मुलं शिकलेली नसायची, पण ती संस्कारी होती, सुसंस्कृत होती। आणि आता या कलियुगाचा जर विचार केला, मुलांनी शिक्षण भरपूर घेतलं पण सुसंस्कार निघून गेले। आणि त्यावेळी प्रत्येक मुलाला आई बापाची भीती असायची। पण आता तसं राहिलं आहे का? का राहिलं नाही बरं? कारण आई वडिलांच्या लाडामुळं मुलगा कुठे बाहेर निघून जातो, रात्री घरी येतो तोपर्यंत सुद्धा आई वडिलांना माहीत होत नाही। मग असे लाड काही कामाचे आहेत का? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर आपली मुलं भक्ती मार्गामध्ये आली नाही तर ती फक्त शिक्षणाने पुढे जातील, पण संस्काराने पुढे जातील का? कधीच जाणार नाही। म्हणून जोपर्यंत आपली मुलं छोटी आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावर आपण संस्कार करू शकतो। जेव्हा मोठी होतात, त्यांना पंख फुटू लागतात, तेव्हा ते कुठेही सैराभैरा पळू लागतात। ते आपल्या आवाक्यामध्ये राहतात का बरं? कधीच राहत नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात ना की मनुष्य त्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही। पण आनंदी राहण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवे। जोपर्यंत मनुष्य आनंदी होत नाही ना, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा येत नाही। समर्थांनी सांगितलेले आहे ना की स्वतःची दैनंदिन कामं आहेत ना, ती प्रत्येकाने वेळेमध्ये पूर्ण करायला हवी।
प्रत्येक दिवसातील कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी ठेवायला हवा. म्हणजे रोज आपण पैसा कमवतो, रोज आपण सर्व काही गोष्टी करतो, पण आपल्या मनासाठी आपण काही करतो का बरं? म्हणूनच समर्थांनी उपासना सांगितलेली आहे ना, जर मनुष्याने सर्वच कामं पैशासाठी केली तर धर्म राहील का बरं? कधीच राहणार नाही. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. कर्म की धर्म. एक ब्राह्मण होता, पण त्या ब्राह्मणाला घरामध्ये मूलबाळ नव्हतं, म्हणून तो भरपूर कष्टी असायचा. त्यानं नवस सायास केले आणि त्याला एकदाचा मुलगा झाला. ब्राह्मणाचा आनंद गगनामध्ये मावेना. त्यानं खूप दानधर्म केले आणि मुलगा मोठा झाल्यावर त्याने शाळेत सुद्धा टाकलं. पण तो 12 वर्षाचा झाला ना, तेव्हा ब्राह्मणाचा मृत्यू झाला. दुर्दैवी असो की मुलगा त्याच वेळी मरे तो आजारी पडला आणि नवरा गेलेला मुलगाही जाणार की काय, या धास्तीनं त्याच्या आईनं देवाची करुणा बाकली. देवा दया कर, मुलाला वाचव. तिच्या या प्रार्थनेला लगेच फळ आलं. एक जोगी तेथे आला आणि म्हणाला, मी तुझ्या मुलाला वाचवतो, पण त्याआधी एक मासा आण. आणि तिने तो मासा आणल्यावर जोमाने तो शिजवायला सांगितला. तिने शिजवल्यावर त्यानं त्या माशाचे 3 भाग केले. एका आपण खाल्ला आणि एक आईला खायला लावला आणि एक मुलाला खायला लावला. मुलाला लगेच आराम पडला. तेव्हा ती विधवा बाई म्हणाली, महाराज, तुमचे उपकार कसे फेडू बरं मी? तुम्ही इथेच राहा, आम्ही गरीबच आहोत, पण तुमच्यामुळे देवा आम्हाला बरकत देईल. जोगी म्हणाला, घाबरू नको, प्रसंग येतील पण तुम्ही सदन व्हाल. मग त्यानं जोग्यानं एक काजळ त्या मुलाच्या डोळ्यामध्ये घातलं. तेव्हा त्याला पंख फुटलं आणि तो पाखरासारखा उडू लागला. जोगी म्हणाला, जा राजवाड्यातल्या खिडकीतून आत जा आणि तिथे जे काही हाती लागेल ना ते घेऊन ये. त्याप्रमाणे तो मुलगा उडू लागला. खूप सोने नाणे घेऊन तो परतला. त्याच्यावर त्या माय लेकरांना सुखाने जगता आलं असतं, पण इकडे राजाच्या घरच्या चोरीचा आळ झाला. राजाने शिपाई पाठवले, पण पत्ता काही लागेना. तेव्हा जोगी राजाकडे जातो आणि म्हणाला, मी पकडून देतो तो चोर. मग तो म्हणाला, त्या ब्राह्मणाच्या घरासमोर खूप धूर येईल, असा जाळ पेटवा. जाळ पेटवायला माणसे आली. तेव्हा मुलगा देखील काय ते बघायला आला. मग धुराने तो घुसमटला. डोळे चुरचुरू लागले आणि ते डोळे चोळू लागला. काजळ निघून गेलं, पंख गेले, त्याची उडण्याची शक्ती गेली. हाच तो चोर पकडायला. जोगी म्हणाला, राजाने त्या मुलाला आणि त्याच्या आईला घराबाहेर हाकलवून लावलं. ते दोघे दारोदार भीक मागू लागले. आणि तेव्हा एका बनियाला दया आली आणि त्यानं त्या मुलाला आपल्या घरी नोकरीवर ठेवलं. राजाला 2 मुली होत्या. त्यानं बापानं प्रश्न केला की धर्म मोठा की कर्म? धाकटी म्हणाली, कर्म मोठी म्हणाली. आणि धर्म. धाकटीचे उत्तर ऐकून राजा रागावला आणि कर्म कसं मोठं ते सिद्ध कर, असे म्हणून त्यानं तिचे त्या बनियाच्या नोकराशी लग्न लावून दिलं. राजकन्येला दिवसभर सूत कातावं लागत होतं, स्वयंपाक करावा लागे, दळण दळावं लागे, जाडे भरडे अन्न खावं लागे, पण ती हटली नाही. एक दिवस माझे कर्म आहेत ना ते नक्की फळेलच, असं ती म्हणायची आणि देवाची प्रार्थना करायची. एक दिवस तो बनिया या ब्राह्मण नोकरावर फार संतापला आणि म्हणाला, जा गावाबाहेरच्या तळ्याचं पाणी घेऊन ये. मुलगा निघाला. तो तळ्याजवळ पोचला आणि इतक्यात तळ्यातून आवाज आला, अरे बाबा, जो कोणी तळ्याचं पाणी नेतो ना तो आंधळा होतो, ते तुला माहीत नाही का? मला माहीत नाही, मालकांनी मला इथे पाणी आणायला पाठवलं आहे. तुझा मालक फार दुष्ट दिसतो,
तुझ्यावर तो फार संतापलेला असावा, पण काही हरकत नाही. मी कर्म आहे, मी तुला नक्कीच तारील. तू हे पाणी खुशाल घेऊन जा आणि जाताना काठावरची जाड वाळू उपरण्यामध्ये बांधून ने. मात्र घरी पोचेपर्यंत गाठ सोडू नको. मुलगा पाण्यामध्ये उतरतो आणि पाणी घेऊन घरी सुखरूप पोचतो. धन्याला त्यानं पाणी दिलं. नोकराचे डोळे फुटले नाहीत. ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. त्याचा राग गेला आणि त्यानं नोकराला चांगले बक्षीस सुद्धा दिलं. रात्री त्या तरुण ब्राह्मणानं आपल्या बायकोला सारी हकीकत सांगितली आणि उपरण्याची गाठ सोडायला सुरुवात केली. रेतीऐवजी आतून मौल्यवान रत्न निघाली. बघा, मी म्हटलं होतं ना की धर्मापेक्षा कर्म मोठं म्हणून. आला ना अनुभव. मग त्यानं काही रत्न विकली. त्याची परिस्थिती बदलली. बनियाची नोकरी सोडून तो व्यापार करू लागला. लवकरच तो त्या राज्यातला सर्वात धनाढ्य व्यापारी बनला. मग त्यानं एक मोठी मेजवानी केली आणि राजा सकट साऱ्या लोकांना आमंत्रण दिलं. त्याच्या घरात अत्तराचा सुगंध होता. सगळीकडं वैभवाची लयलूट होती. पक्वान तर अशी होती ना की तशी कुणी कधी चाकलीच नसावी. राजाला वाढायला राजकन्याच येत होती. दरवेळी वेगळा पोशाख करून यायची. तिच्यात इतका बदल झाला होता ना की राजाने तिला ओळखलं नाही. तो जायला निघाला तेव्हा ती जवळ गेली आणि नमस्कार करून म्हणाली, बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. बघा, धर्मापेक्षा कर्मश्रेष्ठ आहे ना. माझा नवरा आज तुमचा एवढा श्रीमंत आहे, सद्गुणी आहे. हो, तू म्हणालीस तेच खरं आहे. मला मुलगा नाही, माझ्या मागून तुझा नवराच राजा होईल. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये कर्म जर चांगली होतील ना तेव्हा धर्माचं काम सुद्धा केलं जाईल. पण अगोदर आपण धर्म करायला पाहू आणि आपण कर्म जर वाईट करू तर मग धर्म घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून आपली कर्म व्यवस्थित व्हायला हवी. जर कर्म आपली सद्गुणी झाली तर आपल्या जीवनामध्ये धर्मसुद्धा घडून जाईल. म्हणजे आपण महाभारतामध्ये पाहिलं, कर्णाचं काही चुकलं होतं का बरं, ज्यामुळे त्याचा मृत्यू प्राप्त झाला? म्हणजे श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धानंतर त्या द्वारकेमध्ये परत आल्यानंतर रुक्मिणी खूप संतापली होती आणि रागाच्या भरातच तिने श्रीकृष्ण स्वारींना विचारलं, बाकी सर्व काही ठीक आहे, पण द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह सारख्या या धार्मिक असणाऱ्यांच्या हत्येचं समर्थन आपण कसे काय केले बरं? श्रीकृष्णानं उत्तर दिलं, हे खरं आहे की या दोघांनी आयुष्यभर धर्म पाळले, परंतु त्यांनी केलेल्या एका पापामुळं त्यांनी आपले सर्व पुण्य गमावलं. ती पाप कोणती बरं? श्रीकृष्ण म्हणाले, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी हे दोघे त्या राज्यसभेमध्ये उपस्थित होते आणि मोठे होण्याच्या नात्यानं ते दुःशासनाला आज्ञा देऊ शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही. पण या पापामुळं त्यांचे धर्म लहान झाले. रुक्मिणीनं विचारलं, आणि कर्ण, तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता. त्याच्यासारखा या पृथ्वी तलावर अजूनपर्यंत कोणीही दाणी नव्हता आणि कोणीही त्याच्या दारातून रिकाम्या हाती परतला नाही. मग त्याचा काय दोष होता बरं? बघा, श्रीकृष्ण पुढे म्हणाले की खरं तर तो आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यातच होता, काहीही शंका नाही. त्यांनी कधीच कोणाला नाही म्हटलं नाही. पण जेव्हा सर्व युद्धांशी लढून अभिमन्यू घायाळ होऊन रणांगणामध्ये पडलेला असताना त्यानं जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितलं. कर्ण जिथे उभा होता तिथे जवळच पाण्याचा खड्डा असून सुद्धा त्याने मरत असलेल्या अभिमन्यूला पाणी पाजलं नाही. म्हणूनच त्याने सर्व केलेले त्याचे पुण्य नष्ट झाले आणि नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचं चाक अडकून त्याचे प्राण गेले. बघा, आपण याद्वारे काय शिकलो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कर्ण आहे ना, तो साधा होता का?
पण कर्णानं केलेले ते पाप आहे ना, म्हणजे मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा कर्मश्रेष्ठ नक्कीच व्हायला हवे. आणि जेव्हा कर्मश्रेष्ठ होतात ना, आपण म्हणतो ना की एखाद्याला पाण्यात बुडताना पाहून आपण कधीही असू नये, उलट त्याला आपण मदत केली ना तर येणारा काळ सुद्धा आपल्याला दुसरा कोणीतरी मदत करणार आहे. जर या कर्णानं त्याला जर मदत केली असती, पाणी पाजलं असतं, तर येणाऱ्या काळामध्ये कर्णाचा जीव सुद्धा वाचला असता की नाही. म्हणून महाभारतामध्ये कर्ण सर्वात जास्त शक्तिशाली योद्धा होता. कर्णाला कशा प्रकारे काबूत ठेवायला पाहिजे या श्रीकृष्णासाठी देखील चिंतेचा विषय होता. पण कर्ण दानवीर, नीतिमान, विश्वासू, संयमशील, म्हणजे कर्णाबद्दल काय काय वर्णावं ना, शब्द कमी पडतात. म्हणजे या सद्गुणांमुळेच त्याचा घात झाला ना. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे बरं? खालील घटना ऐकल्या की तुमच्या लक्षात येईल की कर्णाच्या काय चुका झाल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू प्राप्त झाला. पहिली चूक म्हणजे ब्रह्मास्त्र. त्या काळामध्ये आहे ना, द्रोणाचार्य, परशुराम, वेदव्यास यांना ब्रह्मास्त्र कसं चालवायचं आणि कुणाद्वारे ब्रह्मास्त्रांचा उपयोग झाला तर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे ज्ञान त्यांनाच अवगत होतं ना. आणि त्यांनी ही विद्या आपल्या काही खास शिष्यांना प्रदान केली होती. त्यातून कशा प्रकारे ब्रह्मास्त्राला अपयशी करणं हे फारच कमी शिष्यांना लक्षात होतं. आणि द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्यानं त्यांचे गुरु असलेल्या त्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवलं. आणि परशुराम केवळ या ब्राह्मणांना शस्त्रास्त्र विद्या शिकवत होता. आणि ही विद्या त्यांना शिकवत असल्यानं कर्णानं बघा खोटं बोलून त्यांच्या आश्रमामध्ये प्रवेश मिळवला होता आणि या ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतलेली होती. परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपला असताना एका भुंगाने त्यांची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. आणि कर्णानं गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णानं त्या वेदना सहन केल्या. परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येता त्यांनी कर्णाचं खरं कुळ विचारलं. क्रोधित परशुरामानं सत्य कळताच कर्णाला शाप दिला की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्रांचं स्मरण होणार नाही. पण आता प्रश्न असा आहे की जर त्यानं खोटं बोललं नसतं, खरं सांगितलं असतं तर परशुरामानं त्याला विद्या शिकवली असते का बरं? आपण त्याला चूक म्हणू शकतो का? आता दुसरी चूक पाहूया. कवच आणि कुंडळ. कृष्णाला हे ठाऊक होतं ना की जोपर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच कुंडळ आहेत तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नाही. अशाच अर्जुनाच्या सुरक्षेचीही काही खात्री नाही. इकडे इंद्र चिंतित होते कारण अर्जुन त्यांचा पुत्र होता आणि कृष्ण आणि देवराज इंद्र दोघांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडळ आहे तो युद्धात अजय राहील. तेव्हा कृष्णानं देवराज इंद्राला एक उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्र एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच कुंडळांचं दान मागितलं. कवच कुंडळांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असून सुद्धा कर्णानं आपली कवच कुंडळ कापून त्या इंद्राच्या स्वाधीन केली. त्याच्या या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखं केलं आणि युद्धामध्ये वापर करण्यासाठी एक शक्तिशाली अस्त्र, त्याला वैजयंती अस्त्र म्हणतात, ते कर्णाला दिली. आणि कर्ण काही म्हणेल त्या आधीच देवराजाने ते वज्रशक्ती तेथून ठेवून तेथून धाव घेतली.
कर्णाचा आवाज दिल्यानंतर देखील ते थांबले नाहीत. नंतर कर्णाला त्या वज्रशक्तीचा स्वतःकडे ठेवावी लागली. पण जसे दुर्योधनाला हे कळालं ना की कर्णानं आपलं कवच कुंडल दान केलेलं आहे, तर त्याला चक्करच आली. त्याला असं वाटू लागलं की आता हस्तिनापूरचं राज्य त्याच्या हातून जात आहे. पण जेव्हा त्यानं ऐकलं की त्या बदल्यात त्याला वज्रशक्ती मिळाली आहे, तेव्हा त्याच्या जीवामध्ये जीव आला होता. बघा, आता तिसरी चूक पाहूया. सर्प आणि कर्ण ही कथा आहे ना, लोककथेवर आधारित आहे असं म्हटलं जातं ना. युद्धाच्या दरम्यान त्या कर्णाच्या तुणीरमध्ये एक फारच विषारी साप येऊन बसला होता. आणि तुणीर अर्थात जिथे तीर ठेवतो ही पाठीवर बांधलेलीच असते ना. आणि कर्णानं जेव्हा एक तीर काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातात तीराच्या जागेवर साप आला. आणि कर्णानं विचारलं, तू कोण आहेस आणि येथे कसा आला आहेस? तेव्हा सर्प म्हणाला, मी दानवीर कर्ण, मी अर्जुनाचा बदला घेण्यासाठी तुझ्या तुणीरमध्ये जाऊन बसलो होतो. कर्णानं विचारलं, का? यावर सर्प म्हणाला, राजन, एक वेळा अर्जुनानं खांडव वनामध्ये आग लावली होती आणि त्या आगीमध्ये माझी आई जळून मरण पावली. तेव्हापासून माझ्या मनात अर्जुनासाठी विद्रोह आहे. मी त्याचा प्रतिशोध घेण्याची संधी शोधत होतो आणि आज मला ती संधी मिळाली. काही वेळ थांबून सर्प म्हणाला, तुम्हाला तिरेच्या जागेवर चालून दे, मी सरळ अर्जुनाला डसून घेईल आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू होईल. सर्पाची ही गोष्ट ऐकून कर्ण सहजतेने म्हणाला की हे सर्पराज, तुम्ही हे चुकीचे कार्य करत आहात. जेव्हा अर्जुनानं खांडव वनामध्ये आग लावली होती तेव्हा त्याचा उद्देश तुझ्या आईला मारायचा नव्हता. अशात मी अर्जुनाला कसा दोषी मानू बरं? दुसरं म्हणजे अनैतिकरित्या विजय प्राप्त करणं माझ्या संस्कारांमध्ये नाही. म्हणून तू परत जा आणि अर्जुनाला कुठलेही नुकसान पोचू नकोस. सर्प तेथून निघून घेतो आणि अर्जुनाला मारण्याची एक संधी कर्णानं गमावली. बघा, आता चौथी चूक पाहूया. त्या ब्राह्मणाचा शाप म्हणजे परशुरामाच्या आश्रमातून शिक्षा ग्रहण केल्यानंतर कर्ण वनात भटकत होता. या दरम्यान तो शब्दभेदी विद्या शिकत होता. एक दिवस जेव्हा तो या विद्येचा अभ्यास करत होता तेव्हा एका गायीच्या वासरावर इतर पशु समजून शब्दभेदी बाण चालवतो आणि त्या बाणेमुळे तो वासरू मरण पावतो. तेव्हा त्या गाय वासरूच्या स्वामी ब्राह्मणानं कर्णाला शाप दिला की ज्या प्रकारे तू एका असह्य वासराला मारलं तसं एक दिवस तूही तेव्हा मरण पावशील जेव्हा तू स्वतःला असह्य अनुभवशील ना. कारण तेव्हा तुझं लक्ष आपल्या शत्रूपेक्षा एखाद्या दुसऱ्या कामामध्ये असेल. पुढे काय झालं? कर्ण आणि अर्जुनाच्या अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्यानं त्यांचे युद्ध खूप वेळ चाललं. परंतु अखेरीस कर्णास ब्राह्मणाने दिलेल्या त्या शापामुळं त्याच्या रथाचं चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलामध्ये अडकूनच बसलं ना आणि त्याचा रथ जागेवर अडकून पडला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला आणि निशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला. परंतु द्रौपदी वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यू प्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णानं अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितलं. म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी कर्णानं ब्रह्मास्त्रांचं स्मरण करण्यास सुरुवात केली. परंतु त्या परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचं स्मरण झालं नाही आणि अर्जुनाचा अंजनिक बाण त्याच्या कंठात घुसला. आता पाचवी चूक पाहूया. कुंतीला दिलेलं वचन. भीष्म शरशाई पडले असताना बघा भेटायला आलेल्या त्या कर्णाच्या या शौर्याची स्तुती करून तिनं कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगितलं आणि पांडवांच्या या धर्माच्या बाजूनं लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णानं परत एकदा त्या मित्र कर्तव्याला जागण्याचं ठरवलं. तेव्हा कुंती म्हणाली ना की तू आपल्या भावांना मारशील का बरं?
तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन कर्णानं अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचं तिला वचन दिलं. कर्णानं त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्यानं सर्व पांडवांना जिवंत सोडून दिलं. अशा प्रकारे कर्णाचा अंत होण्यासाठी त्याचे सद्गुण कारणीभूत ठरले. पण कधी कधी समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या ज्या वेळी मनुष्य चांगले कर्म करतो ना, त्या त्यावेळी कर्म करण्यानंतर धर्म घडतोच असं नाही. म्हणून जेव्हा आपल्या हातून जेव्हा कर्म चांगले होतात तेव्हा आपल्या हातून धर्माला गाळबोट लागू नये. जेव्हा कर्म चांगले होत असतील ना तेव्हा आपल्या हातून धर्मसुद्धा घडला पाहिजे. म्हणून कर्म आणि धर्म या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा या दोन्ही आपल्या बाजून होतील ना, जेव्हा आपल्या या मनुष्यानं जेव्हा हे कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्ट समांतरेवर पाहिल ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंत स्वरूप निर्माण होईल. आपल्या जीवनामध्ये खरं समाधान निर्माण होईल. आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती निर्माण होईल. आणि खरी भक्ती हीच आहे ना, नुसतं वाचन पठण करून इतरांना ज्ञान सांगून ही खरी भक्ती आहे का? जेव्हा कर्म आणि धर्म एका रेषेमध्ये येतील ना तेव्हा खरी भक्ती घडणार आहे. आणि ही भक्ती समर्थांनी आम्हाला शिकवलेली आहे, समर्थांनी आमच्या जीवनामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा, दिवसातून 2 वेळा उपासना करा. आपल्या आईवडिलांच्या पाया पडा. बघा, तुमच्या जीवनाचं खरं सामर्थ्य आहे ना, तुमच्या जीवनाचं खरं सार आहे ना, हा खरा भगवंत आहे. तुमच्या आईवडिलांच्या चरणामध्ये आहे. त्यांचं रोज दर्शन घ्या, रोज पाया पडा. तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.